नमस्कार. आमचा स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज सकाळ सकाळ मी झाडाजवळ आले होते सोनचाफ्याच्या, कारण सोनचाफ्याचं झाड आहे ते थोडंसं वाऱ्यानं असं वाकलेलं होतं. मग त्याला सपोर्ट म्हणून एक काठी होती, त्याला धरून असं मी एका दोरीनं बांधलेलं होतं आणि तेच बांधत होते इथं. तर सोनचाफ्याला आपल्या आज दुसऱ्यांदा फूल आलेलं होतं, पण ते पूर्ण असं उमललेलं नव्हतं, थोडंसं पाकळ्या अशा झाकलेल्या होत्या. मग मी ठरवलं की आत्ताच काय तोडायचं नाही, नंतर थोड्या वेळानं तोडायचं. तर बघा किती छान फूल आलेलं आहे आणि हे फूल दुसऱ्यांदा आलेलं आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर एक फूल आलेलं होतं आणि हे दुसऱ्यांदा फूल आलेलं आहे. खरंच किती छान वाटत आहे, मला तर खूप आनंद झालेला. पण मी थोड्या वेळानं तोडणार होते, कारण अजून बघा पूर्ण फूल उमललेलं नव्हतं ते. त्याच्या अगोदर मी पूजा वगैरे स्वामींची करून घ्यायचं असं ठरवलं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आता पूजा वगैरे झाल्यानंतर मी नामस्मरण करून घेतलं. आता सकाळ सकाळ खूपच घाई गडबड असते, त्यामुळे मी नामस्मरण एक माळच जप करते आणि संध्याकाळी एक माळ जप करते. दिवसभर तर आपल्या ओठांवरती स्वामींचं नाव असतंच, पण असं स्वामींसमोर बसून नामस्मरण म्हणजे जपमाळ करते ते फक्त सकाळी आणि संध्याकाळीच. आता बघा, स्वामी महाराजांना मुजरा म्हणजेच दंडवत प्रणाम करणे हे त्यांना परिपूर्ण शरणागत होऊन स्वतःचे अज्ञान, अहंकार आणि संसारातील अडचणी समर्पित करण्याची एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. आता यामुळे मनाला शांती, मानसिक तणावातून मुक्ती आणि स्वामी कृपा प्राप्त होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आता स्वामींना मुजरा का करावा तर बघा, तर यामुळे मानसिक शांती व मानसिक तणावमुक्तीसुद्धा मिळते. स्वामींचे नामस्मरण आणि मुद्रा केल्यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि मनाला शांती मिळते.
आपल्या आयुष्यातील अडचणी, दुःख आणि कर्मांचे परिणाम कमी करण्यासाठी स्वामींची कृपा मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. यामुळे यशाचे नवीन मार्ग खुले होतात. आणि म्हणूनच रोज सकाळ संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शांतपणे बसावे आणि मुजरा करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असताना सुद्धा भावपूर्ण अंतःकरणाने त्यांना साष्टांग नमस्कार मुजरा करावा. तर बघा माझ्या स्वामींचं आजचं रूप कसं दिसत आहे, किती छान दिसत आहेत स्वामी महाराज. तर आज रविवार होता त्यामुळे मी स्वामींना हा पोशाख घातलेला आहे, मल्हारी पोशाख घातलेला आहे. मल्हारी टोपी, धोतर, उपरण हे सगळं मल्हारी घातलेलं आहे. तर किती छान दिसत आहेत स्वामी महाराज. आणि अशी माझी पूजा झालेली होती इथं. आता माझ्या अखंड दिव्यातली जी नाडा असतो ना, म्हणजे वात असते ना, ती संपलेली होती आणि कापूस घातलेला, पण ते गोल चक्र असतं ना त्यातच ते कापूस गुंडळत होता, त्यामुळे मी काढून टाकलेले आहे. आणि आज म्हणजे पुन्हा समया लावलेल्या आहेत. आता जोपर्यंत ती वात आणत नाही तोपर्यंत याच समया लावणार आहे मी. तर बघा किती छान शांत दिसतात स्वामी महाराज. आवरून वगैरे बसलेले आहेत स्वामी महाराज. मी बराच वेळ थांबलेले हे फूल उमलेल म्हणून, पण फूल काय उमलायलाच तयार नव्हतं, म्हणजे एवढंच उमललेलं होतं. परत मला पण काय राहावं ना, त्यामुळं मी शेवटी ते फूल तोडलं आणि स्वामींना अर्पण केलं. कारण ते फूल जिन्यावर होतं, पण त्याचा सुवास म्हणजे वास इतका दरवळत होता की खरंच मस्तच असा वास, सुगंध दरवळत होता. तर सोनचाफा स्वामींचं आवडतं फूल आहे. तर आज मी एक पदार्थ बनवणार आहे, झणझणीत पदार्थ नाश्त्यासाठी बनवणार आहे. आणि तुम्हाला साहित्य दाखवते आणि तो कोणता पदार्थ आहे ते सुद्धा दाखवते. चला तर मग. तर मी मटार थालीपीठ बनवणार आहे. अगदी घरच्या घरी जे पीठ आहे त्यामध्येच बनवणार आहे. तर बघा हे डाळीचं पीठ आहे. डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स आहे. हे अर्धी अर्धी वाटी हे तांदळाचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे. आणि ही पिठं झाली. त्याच्यानंतर हे मटार घेतलेलं आहे मी, एक वाटी मटार घेतलेला आहे. आणि वाटण्यासाठी बघा लसूण, आलं, जिरे, मिरची हेचं वाटण करून घेणार आहे मी. आता हा लसूण मोठा मोठा आहे त्यामुळे मी असा चिरून घेतला आहे, कारण मिक्सरमध्ये ना मग तसाच थोडा मोठा राहतो, त्यामुळे मी असा चिरून घेतलेला आहे आणि मग मिक्सरला लावणार आहे. आणि त्याच्यानंतर ही कोथिंबीर आणि कांदा, बस एवढंच घेणार आहे मी. तर बघा हे एवढंच साहित्य आहे जे आपल्या घरी असते. तर सगळ्यात आधी मी मिरची, आलं, लसूण आणि जिरे ह्याची पेस्ट करून घेणार आहे. हे मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे आणि हे मटारचं वाटण करून घेतलेलं आहे. आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आता सगळ्यात आधी हे पीठ मिक्स करून घ्यायचं. हे पीठ मी अगोदरच चाळून घेतलेलं होतं. आता हे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ती आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट घालून घ्यायची. ती घालून झाल्यानंतर मटारची पेस्ट करून घालून घ्यायची. एक नंबर पौष्टिक आणि मस्त कुरकुरीत असा पदार्थ होतो हा. आता त्याच्यात थोडीशी हळद घालायची. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं. आपला जो काही कांदा होता तो पण घालून घ्यायचा. कोथिंबीर पण भरभरून घ्यायची. सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं, एक गोळा मळून घ्यायचा आणि मगच बनवायला घ्यायचं. हे असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं. पहिला वाळलं कोरडं असतं तेव्हाच एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचा गोळा एक. जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्ट पण करायचं नाही, जेवढं लागेल तेवढंच पाणी घ्यायचं. मिरचीचं प्रमाण थोडंसं म्हणजे तिखटाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, कारण मटार हा गोड गोड असतं ना, जरासं गुळचाट असतं, त्यामुळं आपला पराठा आहे तो गोड होणार नाही, जरासं झणझणीत होईल, त्यामुळं मिरची जास्त ठेवायची. तर इथं हा असा गोळा तयार झालेला आहे आपला मळून.
आता फक्त आणि फक्त 5 मिनिटासाठी मी असंच ठेवणार आहे. तोपर्यंत तिकडं तवा वगैरे तापत ठेवणार आहे. आता तव्याला तेल लावण्याची माझी तर ही पद्धत आहे. मी असा अर्धा कांदा चिरून घेते आणि असं चाकू किंवा चमचा असं घुसवायचा आणि हे ह्याच्यात सोडून द्यायचं आणि आपण जेव्हा तव्याला तेल लावतो ना तेव्हा असं बुडवून हे असं लावून घ्यायचं. कारण बघा उलटाण्यानं लावलं तर कुठं कुठं तरीच लागतं, पण हे असं कांद्यानं लावलं तर हे सगळीकडं लागतं असं. त्यामुळे माझी तर ही पद्धत आहे. पोळपाट घ्यायचा, त्याला पण पाणी लावून घ्यायचं. असं कॉटनचं एक कापड घ्यायचं, त्याला पण पाणी लावायचं. थोडंसं असं शिंतोडा मारायचा पाण्याचा आणि त्याच्यावरती आपला हा असा गोळा घ्यायचा. तो असा हळूहळू पसरवायचा त्या कापडावरती. काही वेडवाकडं आलं तरी पण नंतर ते असं गोल करता येतं. असं हळूहळू पूर्ण कापडा, म्हणजे आता आपल्याला पाहिजे तेवढा आपण करू शकतो. एक छोटा मोठा. आता माझ्याकडे कापड एवढं छोटा आहे त्यामुळे मी जास्त काही मोठं करणार नाही. अगदी छोटासा असा करून घेणार आहे. आता यामध्ये जर तुम्ही अगदी पातळ केला तर कुरकुरीत होणार आहे आणि थोडासा जाड धरला तर थोडा मऊ पण होणार आहे. आता आपल्याला कुरकुरीत पाहिजे आहे की मऊ पाहिजे आहे त्यानुसार आपण त्याची साईज धरायची, म्हणजे जाडी धरायचं. आता इथंच आपण असे होल पाडून घ्यायचे म्हणजे पूर्ण भाजतो आणि हा होलामध्ये आपल्याला तव्यावरती टाकल्यानंतर तेल पण टाकता येतं. मी अशा पद्धतीनं जास्त पण जाड नाही जास्त पण पातळ नाही असा करून घेतलेला आहे. तेल अगोदरच लावून घेतलेलं आहे. तवा तापलेला आहे आणि थोडंसं तेल लावणार आहे. आता हे असं पलटवायचं आणि याला असं भाकरीला आपण पाणी लावतोय तसं पाणी लावून घ्यायचं. हे बघा छान असा निघतो. मग आता ह्याच्यावरतीच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटासाठी असं झाकून घ्यायचं आणि गॅस हा बारीक ठेवायचा म्हणजे खालच्या बाजूनं भाजलं पाहिजे. आता आपलं ते थालीपीठ भाजत आहे तोपर्यंत मी इथं दुसरा बनवणार आहे. आता मी इथं दुसरा पराठा बनवून घेणार आहे. तोपर्यंत तो पण अशाच पद्धतीनं म्हणजे तेवढ्याच साईजचा बनवणार आहे. जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही बनवणार. आता आपला पराठा बघूया कसा झालाय. तर एका बाजूनं भाजलेला आहे. आता पुन्हा 1 मिनिटासाठी ह्या बाजूनं भाजून घ्यायचा. तर बघा दुसऱ्या बाजूनं पण असा छान भाजलेला आहे पराठा. तर अशाच पद्धतीने मी दुसरा पण पराठा भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकून झाकून ठेवणार आहे. तर आपला बघा दुसरा पराठा पण तयार झालेला आहे. छान असा मस्त भाजलेला आहे एका बाजूनं. दुसऱ्या बाजूनं पण भाजणार आहे. तर हे 2 पराठे तयार झालेले आहेत. आता हे दही धपाटा मी स्वामींना दाखवणार आहे पहिल्यांदा सगळ्यात आधी. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.